नमस्कार. इन्फोगॉड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे सुखी असाल व जिथे असाल तिथे हॅपी असाल व माझा हा चॅनल तुम्ही फॉलो करत असाल, बघत असाल, त्यावरच्या उपासना तुम्ही करत असाल. तर आज अत्यंत शुभ असा दिवस आहे. आज आहे दत्त जयंती. हो, आज आहे 14 डिसेंबर 2024. तर हा दिवस हे वर्ष संपता संपता अत्यंत पवित्र अशा वाईज आपल्याला देऊन जातो. अत्यंत पवित्र असा कृपा आशीर्वाद आपले आदिगुरु दत्तगुरूंचा देऊन जातो. आज सकाळीच मी छोटीशी पूजा स्वामींची व दत्तगुरूंची माझ्या घरच्या घरीच करून झालेली आहे. माझ्याकडे स्वामींचा फोटो आहे, त्याचीच अत्यंत साध्या पद्धतीने मी पूजा केलेली आहे. तसेच दत्त जयंतीनिमित्त श्री स्वामी चरित्र सारामृत याचे 7 दिवसांचे पारायण देखील मी आज पूर्ण केलेले आहे. मी पुण्यामध्ये राहते. तर पुण्यापासून नारायणपूर हे अत्यंत पवित्र असं क्षेत्र मला लाभलेलं आहे. तिथे स्वयंभू दत्तगुरू आहेत व एकमुखी दत्त आहेत. तर तिथे मी कालच जाऊन आलेले आहे, कारण नारायणपूरची दत्त जयंती ही 1 दिवस आधी असते. 13 डिसेंबरलाच ती झालेली आहे. तिथला सोहळा मी अनुभवलेला आहे व आज मी पुन्हा एकदा जवळपासच्या दत्त मंदिरामध्ये जाऊन संध्याकाळी पुन्हा एकदा हा सोहळा अनुभवणार आहे. अशी दोन्ही प्रकारे पर्वणी मला मिळत आहे. आय होप तुम्ही जिथे असाल तिथे आज दत्त जयंतीचा हा सोहळा अनुभवाल व घरच्या घरी देखील तुम्ही स्वामींची दत्तगुरूंची पूजा केलीच असेल. इन्फोगॉड चॅनल यावर अवेलेबल करून दिलेल्या 7 दिवसांच्या, 3 दिवसाच्या किंवा 1 दिवसाची कोणती तरी उपासना तुम्ही केलीच असेल. परंतु आपल्या चॅनलचा ऑडियन्स हा सगळीकडे पसरलेला आहे. फक्त महाराष्ट्र किंवा भारतामध्येच तो मर्यादित नाही, तर भारताच्या बाहेर देखील अनेक ऑडियन्स आपल्याला लाभलेले आहेत. त्यांच्यासाठी मराठी, हिंदी व इंग्लिश भाषेमध्ये मी हा चॅनल अवेलेबल करून दिलेला आहे. त्यांच्यासाठीच मी ज्यांना ही स्तोत्र वाचता येत नाही आहे त्यांच्यासाठी ऑडिओ रूपामध्ये घेऊन आलेले आहे, खास दत्त जयंतीनिमित्त. हो, मी अत्यंत सोपी अशी स्तोत्र व काही अध्याय आज दत्त जयंतीनिमित्त अवेलेबल करून देत आहे. तुम्ही चॅनलवरती त्याचे व्हिडिओ देखील बघा व अनुभवा व आपल्या घरामध्ये ते लावून ठेवा व ते ऐकण्याचा प्रयत्न करा. ही स्तोत्र व अध्याय फक्त ऐकल्याने देखील आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडतो. आपल्या जीवनाला कलाटणी प्राप्त होते. ज्यांना वाचता येत नाही, संस्कृत येत नाही, मराठी येत नाही, जे लोक हिंदी आहेत, इंग्लिश आहेत, ज्यांना हे कळत नाही की आपल्याला उपासना तर करायची आहे पण हे वाचन आपल्याला करता येत नाही, त्यांच्यासाठी फक्त ऑडिओ रूपामध्ये महत्त्वाची अशी स्तोत्र व अध्याय अवेलेबल आपण करून देत आहोत की ती फक्त ऐकल्यानेच आपल्याला खूप काही फायदा होणार आहे. स्वामींचा, दत्तगुरूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. तर स्टे ट्यून विथ मी ऑन इन्फोगॉड चॅनल. व तुम्ही जर नवीन असाल ह्या चॅनलवर तर ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व ह्यावरती जे व्हिडिओज अवेलेबल करून दिलेले आहेत ते बघण्याचा प्रयत्न करा, ऐकण्याचा प्रयत्न करा. नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपण भेटूयात आजच्या नवीन भागामध्ये, स्तोत्र पठणामध्ये व अध्याय पठणामध्ये, जे की फक्त ऑडिओमध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे. तर भेटूयात लवकरच नवीन भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.